हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्रतीक्षा पाटील व्लॉग्स. तर ॲक्च्युली ना मी हे व्हॉइस ओव्हर रेकॉर्ड करून टाकत आहे, कारण मी जेव्हा शूट करत होती तेव्हा माझा माईक बंद होता आणि मला ते समजलंच नाही, म्हणून मी हा व्हॉइस ओव्हर रेकॉर्ड करून यामध्ये टाकत आहे. तर आज मी छान अशी पारंपरिक रेसिपी तुमच्यासमोर आणत आहे, ती म्हणजेच करांदे. आता आमच्या इथे त्याला करांदे असं म्हणतात, तर कोणी काचऱ्या असं म्हणतात, तर कोणी वलकुंद असंही म्हणतात. तर आज मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ती बनवण्याची पद्धतही वेगवेगळी असते. तर आमची पद्धत कशी आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मग चला स्टार्ट करूया. तर आता मी तुम्हाला दाखवते काय आहे ते, आणि आता हे बघून तुम्ही मला सांगा की याला तुमच्याकडे काय म्हणतात. बनवणार आहोत ह्याला ना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. आमच्या इथे याला करांदेच्या कपच्या किंवा कोणी काचऱ्या म्हणतात, तर कोणी वलकुंद असंही म्हणतात. तर तुम्ही मला सांगा तुमच्या इथे याला काय म्हणतात. जमिनीत येतात, जमिनीतून खणून वगैरे ते काढतात. तर आज आम्ही हे बनवणार आहोत आणि बघा किती आहेत, खूप सारे आहेत. मम्मी इथे चूल पेटवत आहेत. आम्ही ते चुलीवरती बनवणार आहोत. पावसामुळे पाणी खूप साचलं इथे बघा. आमच्या मम्मींच्या हातून खूप टेस्टी होतात आणि त्यांची पद्धत मी आज तुम्हाला दाखवणार आहे, त्या कशा प्रकारे बनवतात आणि त्यामुळेच टेस्टी होतात. तर चला मग आपण रेसिपी स्टार्ट करूया. मी चूल पेटवले आणि आता त्यावरती पाणी ठेवायचं आहे. पाणी गरम करायचं आणि नंतर मग ते जे आपण करांदे आहेत ते कापून यामध्ये टाकायचं आहे. शकुली आणि प्रिन्सी. आणि हे कोण? शारू. हाय का? हाय विहू, इकडे बघ. हाय. तर आता मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे बनवतात. मम्मी मला हेल्प करणारच आहेत, पण आज मी बनवणार आहे. नेहमी मम्मी बनवतात, मम्मींची स्पेशल रेसिपी आहे ही. तर आता मी दाखवते. हे जे आहेत ह्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. काही ठिकाणी याला करांदेच्या कपच्या किंवा काही ठिकाणी वलकुंद असंही म्हणतात, काही ठिकाणी काचऱ्या असंही म्हणतात. म्हणजे वेगवेगळी नावं आहेत याला. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ते बनवण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत, म्हणजे प्रत्येकाच्या हातून वेगळी चव येते. काहींच्या हातून कडू होतात, तर काहींच्या हातून खूप टेस्टी होतात. तर आमच्या मम्मींच्या हातून खूप छान होतात. म्हणजे दरवर्षी आम्ही बनवतो. म्हणजे पावसाळा आला ना की हे ना पावसाळ्यातच मिळतं. तर पावसाळा आला की आमच्या, आणि ह्या आधी पण आम्ही ही रेसिपी केलेली आहे. ह्या आधी उकडून आम्ही खाल्लेलं आहे. ही नेक्स्ट मला युट्यूबला टाकायची होती रेसिपी, म्हणून आम्ही हे पुन्हा आणलेत. आणि हे बघा ना, खूप क्वांटिटी पण आम्ही जास्त आणली, कारण हे आम्ही सगळ्यांना देतो, कारण मम्मींच्या हातच्या सगळ्यांना आवडतात. तर मी तुम्हाला आज खास अशी मम्मींची रेसिपी, करांदेची कपच्या, जे काही तुमच्याकडे म्हणतात ते, तर आज मी ती रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ह्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा, खूप टेस्टी लागतात. हे उपवासालाही खातात. तर आता मी दाखवणार आहे तुम्हाला यासाठी काय काय लागते. नॉर्मली तुम्हाला माहित असेलच, पण आज मी माझ्या ब्लॉगमधून तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि आज खास अशी आमच्या मम्मींची रेसिपी मी दाखवणार आहे. तर मग चला स्टार्ट करूया आपण. तर हे आहेत करांदे आणि ह्याची ना वेगवेगळी साईज पण असते. तर हे जे करांदे आहेत ना ते असे स्लाइसमध्ये कापायचे आहेत आणि ह्या राखाडीमध्ये डीप करायचे आहेत. ही राखाडी आहे आमच्या चुलीमधली, तर मग आम्ही ती घेतलेली आहे. त्यामध्ये डीप केल्यानंतर आपल्याला ते पाण्यामध्ये जे गरम करत ठेवलेलं आहे ना आपण पाणी, त्यामध्ये ते सोडायचं आहे. तर पूर्ण अशी प्रोसिजर आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट हे आहे, आपट्याची पानं आहेत ही. आता तुम्हा सगळ्यांना माहीत असेलच आपट्याची पानं काय असतात ती. तर ही आपट्याची पानं ही त्यामध्ये टाकायची आहेत, त्यामुळे कडवटपणा येत नाही असं आमच्या मम्मी बोललेल्या आहेत ना मम्मी.
काय सांगा? हा, ह्या पानामुळे कडवटपणा येत नाही. तर मी तुम्हाला पूर्ण रेसिपी आज दाखवणार आहे, तर स्टे ट्यून. तर आता आपण ना ते सगळे कापून घेऊया आणि नंतर मग मी पुढचं दाखवणार आहे. थोडेफार कापून घेतलेत मी आणि आता सगळे कापते. आता ह्या ज्या आपण कापलेल्या आहेत ना, ह्या स्लाइस, त्या आपल्याला ह्या राखाडीमध्ये डीप करायच्या आहेत आणि मी दाखवते तुम्हाला कशा. अशा ह्यामध्ये अशा डीप करून साईडला अशा ठेवायच्या आहेत. अशा करून आपल्याला सगळ्या अशाच डीप करायच्या आहेत राखाडीमध्ये. इथे मम्मी मला कापून देत आहेत आणि मी एकीकडे राखाडीमध्ये डीप करते, कारण हे भरपूर आम्हाला करायचे आहेत. एवढे सगळे मग होणार नाहीत, म्हणून पटापट असे डीप करायचे आहेत आणि मग हे असे ठेवायचे आहे. आणि मग या त्या उकळत्या पाण्यात टाकायच्या. उकळत्या पाण्यात टाकायच्या. नॉर्मली शिजत आल्या का दुसरा पाणी गरम करायचा आणि परत तो काढायचा ना, त्याच्यामध्ये दुसरा पाणी टाकायचं. आणि मग किती वेळ लागतो तरी? भरपूर वेळ लागतो, 1 तास तरी लागतो. 1 तास लागतो पूर्ण म्हणजे शिजायला 1 तास लागतो. पाणी बिनी मिक्स करायला 3 वेळेला पाणी मिक्स करायला. आपण हे गॅस वरती पण करू गॅस करू शकतो. गॅस खराब होतोय ना, पाणी सगळं उतू जाते ना, होत जाते ना त्याचा, तो गॅस खराब. चुलीवर कसं बाहेर पाणी जाते ना, बाहेरच्या बाहेर. आता आम्ही पटापट हे कापून घेतोय आणि मी हे डीप करते आणि हे पूर्ण काय मी शॉर्ट दाखवत नाही, कारण बराच वेळ लागेल त्यासाठी. मी आता आम्ही हे सगळं करून ठेवते, मग नंतर मी परत दुसरा पाण्यामध्ये टाकताना मी व्हिडिओ काढते. आणि ना हा बघा किती मोठा आहे. एवढीच साईज असते की ह्याच्यापेक्षा मोठी पण असते? ह्याच्यापेक्षा मोठी पण असते. ह्याच्यापेक्षा मोठी पण साईज असते आणि वेगवेगळ्या साईज आहेत ना. ते सगळे डोंगरात असते ना, म्हणजे डोंगरात कसे डगर असतात, डगरामध्ये असते तर मग छोटी साईज, मातीवर असते. कापून घेते आणि हे पानं तुम्हाला माहित असतीलच, ही आपट्याची पानं आहेत. आणि मम्मी कधी टाकायची असतात? आताच सोबतच, म्हणजे पाण्यात टाकायची? पाण्यात पहिली टाकायचे, नंतर मग त्याच्यावर कपच्या टाकायच्या. आधी हा पाण्यात टाकायचा थोडासा नंतर त्याच्यावर हे टाकायचं, नंतर परत थोडासा टाकायचा. ओके. आता आम्ही हे आधी पाण्यात टाकू आणि नंतर मग ह्या ज्या स्लाइस आपण केलेल्या आहेत करांद्याच्या, मग त्या टाकणार आहोत. चला. आता हा आहे रानातला रानमेवा. आता आम्ही ह्याला लाकडी लावतोय. काय बोलतात त्याला? ह्याला 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 करंदेच्या कपच्या, पण त्याचं खरं नाव आहे रानातला मेवा. रानातला मेवा. आता मी हे सगळं करून घेतो. आता तुम्हाला मी पुढचा शॉट दाखवते. बाय बाय. तर आता सगळे करंदे कापून झालेत आणि त्याच्या आम्ही अशा स्लाइस केल्यात आणि ह्यानं राखाडीमध्ये डीप केल्यात. तर आता ह्या आपण पाणी गरम करत ठेवलंय ना, त्यामध्ये हे टाकायचे आहेत. पण त्याआधी ना त्या पाण्यात ही आपट्याची पानं टाकायची आहेत. ही टाकल्यानंतर मग ह्या स्लाइस त्यामध्ये सोडायच्या आहेत. आणि बघा किती झाल्यात. आणि तरी आम्ही थोडेसे ठेवलेत बाजूला, आमची ना राखाडी संपली होती म्हणून आम्ही थोडे बाजूला ठेवलेत. आणि ह्या एवढ्याच आम्ही केल्यात, तरी बऱ्याच आहेत बघा तुम्ही, तरी एकावरती एक आम्ही ठेवल्यात म्हणून पण खूप आहेत. तर आता आम्ही या सगळ्या पाण्यात, गरम पाण्यात टाकणार आहोत. तर मग चला आपण ही पानं आता आपल्याला ह्यामध्ये टाकायची आहेत. एक एक टाकू. आपल्याला अशा सोडायच्या आहेत. आणि आता त्यावरती आपल्याला झाकण द्यायचं आहे. असं झाकण देऊया आपण. तर आता ते झाकण ठेवून एक अर्धा तास तसंच ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासानंतर पुन्हा त्याचं ना पाणी चेंज करायचं आहे आणि पुन्हा पाणी वेगळं टाकायचं ना, गरम पाणी. पुन्हा गरम पाणी करून ते परत ह्यामध्ये टाकायचं आहे आणि तीच प्रोसिजर करायची आहे. झाकण देऊन एक
परत एकदा अर्धा तास ठेवायचा आहे. पूर्ण शिजेपर्यंत 1 तास तरी लागतो. तर आता आम्ही हे असंच ठेवणार आहोत अर्धा तास, आणि अर्ध्या तासानंतर मी पुन्हा तुम्हाला दाखवणार. आता हे जे गरम पाणी आहे ना, ते आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. आता यामध्ये सगळं पाणी टाकलंय मी. आता यावरती पुन्हा एकदा आपल्याला ना झाकण द्यायचं आहे, आणि पुन्हा एकदा 1 अर्धा तास आपल्याला हे शिजवायचं आहे. आता ना आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर आता करांदे पूर्णपणे शिजलेले आहेत, आणि तुम्ही बघू शकता इथे कलर खूप छान आलेला आहे. आणि हे ना आम्ही लगेचच नाही खात, ते आम्ही दुसऱ्या दिवशी खातो. म्हणजे ह्याच टोपामध्ये आम्ही ना ते रात्रभर मुरत ठेवतो आणि नेक्स्ट डेला खातो. आणि दिसायला तर खूप छान दिसतात, आणि टेस्टही खूप छान असणार आहे. मी उद्या सकाळी व्हिडिओ काढणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे, आणि तुम्हाला सांगणार आहे मी कशा झाल्यात त्या. तर मग चला आपण आता उद्याच भेटूया. गुड मॉर्निंग. तर पाणी बघा किती साचलंय आमच्या इथे, भरपूर. अगदीच रस्ता आमचे पूर्ण ब्लॉक झाले. रस्ता आमचं बघा, इथून रस्ता आहे पण तेही ब्लॉक झालंय. बाहेर कुठे जाऊ शकत नाही. आणि पाणी बघा केवढ्यापर्यंत आलंय. 3 पायऱ्या ना मम्मी खाली आहे त्या, 3 पायऱ्या खाली आहेत तरी एवढं पाणी हे करून पण वर आलंय. आमची वरची पायरी पण पूर्णपणे गेलेली आहे पाण्यात बुडून. तिकडे दाखवू शकली, आमची गल्ली ही पूर्ण भरलेली आहे. डान्स करे, डान्स. त्याचा डान्स बघा. तपस्याला बसले, उभी आहे. तप करते ना, तपस्या करते तिथे. लहान मुलांची तर मजाच झाली भिजण्यासाठी. पण अजून जर असंच दिवसभर पाऊस पडला ना, बहुतेक आमची ती वरची पायरी पण रात्रभर पाऊस पडतोय. आणि गावात पण आमच्या बऱ्याच जणांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते, काल जे आपण करांदे पूर्ण पाण्यामध्ये ठेवले होते, तसेच काल रात्री आम्ही काही खाल्ले नाहीत. आम्हाला कारण सकाळी खायचं होतं. आम्ही असंच करतो, लगेचच खात नाही, दुसऱ्या दिवशी आम्ही ते खातो. तर मी तुम्हाला आता दाखवते. कलर बघा त्याचा पूर्ण चेंज झालेला आहे. आणि रात्रभर पाण्यामध्ये ठेवल्या कारणाने ना कडवटपणा पण कमी होतो, कडवटपणा जास्त राहत नाही. आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. मम्मी, या अशाच खायच्या असतात की धुवून घ्यायच्या असतात? तर आता धुवायच्या आहेत, ह्या अशाच नाही खायच्या आपल्याला. हे धुवून मग नंतर खायच्या आहेत. तर आता मी हे पूर्ण धुवून घेते, आणि धुतल्यानंतर मग आम्ही खायला घेऊ. तेव्हा मी तुम्हाला फीडबॅक देते कशा झाल्यात त्या. आणि बघून तर खूपच छान वाटतात. आता टेस्ट करून बघूया आपण त्याची टेस्ट कशी आहे. ह्या एवढ्या झाल्यात साफ करून बघा, आणि बघायलाही खूप छान वाटतं. टेस्टला पण खूप छान असतील. तर मग चला आपण आता टेस्ट करून बघूया. टेस्ट करण्यासाठी बाहेर घेऊन जाते. हे मी फर्स्ट टाइम ट्राय केले, तर बघूया आता सगळ्यांना आवडतात की नाही. काहींच्या हातून कडू होता, तर काहींच्या हातून व्यवस्थित होता. तर आता बघूया माझ्या हाताने कसं झालं. मी तर ही मम्मींची रेसिपी आहे, मम्मींनी मला शिकवलंय कसं करायचं. ते एवढ्या वर्ष त्याच बनवत होत्या, आज पहिल्यांदा मी बनवलेलं आहे. तर बघूया त्यांना आवडतात की नाही.
टेस्ट कर कशा झाल्या. मी आमच्या मम्मी सांगतील आता टेस्ट कशी झालेली आहे ते. एवढ्या वर्ष मम्मीच बनवत होते. आमच्या ताई, मोठ्या ताई आमच्या. पहिल्यांदाच बनवल्या, मस्त झाले, मस्तच झाले. खूप भारी झालं. मम्मा मला एक दे. आवडल्या? आवडल्या. अशीच शिकत जा. वर्षातून काही 1-2 वेळा बनवतो ना आपण. असं छान वाटतं कोणी बोलतं लय की भारी. छान झालं. मी पहिल्यांदा जेव्हा बनवले मग मस्त मस्त. तर आता मी सगळ्यांना दिलंय आणि सगळ्यांना आवडलंय आणि खरंच मी पहिल्यांदा ट्राय केलंय आणि खूप छान झाले. हे सगळे जेव्हा बोलतात ना की मस्त झाले तर ऐकून छान वाटतं. तर तुम्ही ट्राय करा नक्की. आणि मी ज्या पद्धतीने बनवलेला आहे म्हणजे आमच्या मम्मींची रेसिपी आहे. मम्मी नेहमी अशाच प्रकारे बनवतात म्हणून त्या कडू होत नाहीत, कडवटपणा त्यात राहत नाही. आणि जे मी बोलले ना रात्रभर पाण्यात तसंच ठेवायचं ते, त्यामुळे पण कडवटपणा कमी होतो. तर मग सगळ्यांना तर आवडल्यात. आता मीही टेस्ट करून बघते कशा झाल्यात बघते. खूप टेस्टी झाल्यात. टेस्ट खरंच खूप छान आहे. म्हणजे त्यांनी मला बाहेर सांगितले की खूप छान झाल्यात आणि मी स्वतः जेव्हा टेस्ट केले ना तेव्हा खरंच खूप मस्त झाल्यात. तर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही ट्राय केलीत का आणि कशा झाल्यात त्या. आणि खरंच ह्या पद्धतीने बनवून बघा, खूप छान होतात. तर मग आता आम्ही खाऊन घेतोय सगळे हे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.